गुड मॉर्निंग. तरी आपण आज एक नवीन टॉपिक बघणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे पर्निसियस ॲनिमिया. तर फर्स्ट ऑफ ऑल बघूया आपण की ॲनिमिया म्हणजे काय. ॲनिमिया मीन्स डिक्रीज द हिमोग्लोबिन काउंट लेस दॅन नॉर्मल. आता नॉर्मल किती असणार आहे, फिमेल अँड मेल. मेलमध्ये हिमोग्लोबिन हा जास्त असतो आणि फिमेलमध्ये कमी. असं का, तर फिमेलमध्ये ड्यू टू द मेन्स्ट्रुअल सायकल दॅट्स वाय फिमेल हॅव लेस हिमोग्लोबिन काउंट कम्पेअरिंग टू द मेल. आता मेलमध्ये किती असणार आहे, 12 ते 15 mg/dl. हा झाला मेलचा. फिमेलमध्ये किती असणार आहे, कम्पेअरिंग टू 11 to 13 mg/dl. हा झाला नॉर्मल हिमोग्लोबिन काउंट. आता पर्निसियस ॲनिमिया. पर्निसियस ॲनिमियामध्ये काय होतं, तर पर्निसियस ॲनिमिया हा लाईफ थ्रेटिंग कंडिशन आहे, डिसीज कंडिशन आहे. तर ह्याच्यामध्ये काय होईल, डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B12. पहिलं आपण समजून घेऊया की RBC बनतो कसा. आता RBC बनताना पहिली स्टीम सेल बनते बोन मॅरोमध्ये, रेड बोन मॅरोमध्ये. फर्स्ट इरिथ्रोब्लास्ट, कुठली बनेल, इरिथ्रोब्लास्ट. त्यानंतर कुठली बनेल, रेटिक्युलोसाइट आणि त्यानंतर इरिथ्रोसाइट. आता ही इरिथ्रोसाइट मॅच्युअर असेल आणि रेटिक्युलोसाइट इमॅच्युअर RBC असेल. आता इथून जर हा प्रवास असेल त्याला म्हणायचं मॅच्युरेशन. आणि हा इथून जे स्टीम सेलवरती असेल त्याला म्हणायचं डेव्हलपमेंट. ह्यासाठी किती दिवस लागणार आहेत, 5 days आणि ह्यासाठी 2 days. आता हा जेव्हा मॅच्युरेशन होतं ह्यांचं, ड्युरिंग द मॅच्युरेशन इरिथ्रोसाइट रिक्वायर्ड द B12 मीन्स फॉलिक ॲसिड. B12 अँड फॉलिक ॲसिड म्हणजे कोणतं विटॅमिन B9 अँड B12. B9 म्हणजे काय, की फॉलिक ॲसिड. आणि B12 म्हणजे काय, सायनोकोबालामाइन. ओके. आता पर्निसियस ॲनिमियामध्ये मेनली डिफिशियन्सी कशाची होते, तर विटॅमिन B12ची. B12 म्हणजे काय, सायनोकोबालामाइन. हा किती असतो नॉर्मली, किती लागणार आहे आपल्याला, 2.4 microgram/day एवढं लागणार आहे. तर ह्याचं स्टोरेज कुठं होतं आहे विटॅमिन B12चं, तर लिव्हरमध्ये होईल. कुठं होईल, लिव्हरमध्ये. किती दिवसासाठी होईल, किती दिवसासाठी स्टोअर राहू शकतो, तर 3 ते 4 इयर्ससाठी हा स्टोअर राहू शकतो लिव्हरमध्ये. तर ह्याचे सोर्स काय असेल मेनली विटॅमिन B12चे, तर ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स हे सोर्स असतील. पण ह्याच्या आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन. तर आता आपण ॲब्सॉर्प्शन बघूया विटॅमिन B12चं. विटॅमिन B12 ॲब्सॉर्प्शन. विटॅमिन B12च काय म्हटलं आहे आपण, सायनोकोबालामाइन. हे ह्याचं सायंटिफिक नेम असेल, केमिकल नेम असेल. आता बघूया की ह्याचं ॲब्सॉर्प्शन काय होईल. त्याच्या आधी आपण बघूया की विटॅमिन B कॉम्प्लेक्स म्हणजे काय. आता आपण जर विटॅमिनचं वर्गीकरण केलं तर 2 वर्गीकरण पडणार आहेत. एक असेल फॅट सॉल्युबल आणि एक असेल वॉटर सॉल्युबल. फॅट सॉल्युबलमध्ये काय काय येतील, विटॅमिन A, D, K, E. कुठले, A, D, K, E. आणि ह्याच्यामध्ये वॉटरमध्ये काय येतील, विटॅमिन B आणि C. आता ह्या बीमध्येच आपल्याला बघायचं की विटॅमिन B कॉम्प्लेक्स म्हणजे काय. आता B कॉम्प्लेक्समध्ये कुठले विटॅमिन येतील, विटॅमिन B1 येईल, विटॅमिन B2, विटॅमिन B3, विटॅमिन B5, B6, त्यानंतर B7, त्यानंतर B9 आणि B12. तर आपल्याला B12चं बघायचं आहे की ॲब्सॉर्प्शन. तर ह्यांचे केमिकल नेम काय असतील हे सगळ्या विटॅमिन B कॉम्प्लेक्सचे. B1 इट्स कॉल्ड थायमिन. ह्यानेच बेरी डिसीज होतो. त्यानंतर रायबोफ्लोविन, त्यानंतर नियासिन, पॅन्टाथोनिक ॲसिड कशाला, विटॅमिन B5ला. B6ला पायरिडॉक्झिन.
डॉक्झिन, त्यानंतर बायोटीन आणि हा असेल फॉलिक ॲसिड. आणि B12 म्हणजे काय, सायनोकोबालामाइन, सायनोकोबालामाइन. ओके. आता हा लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात ठेवताना एक ट्रिक आहे. आता ह्यातलं प्रत्येक विटॅमिनमधला पहिला लेटर जर आपण घेतला तर काय काय होईल, TRNPPBFC. तर हे नाव ठेवण्याचा एक निमोनिक्स आहे. निमोनिक्स म्हणजे एक ट्रिक. तर काय असेल, तेजाराम नाई की पैंट प्यारी थी जो उसके भाई ने फेंक दी, फेंकी असं लिहू शकतो आपण, फेंकी, जो उसने भाई ने फेंकी. आता तेजाराम T, राम R, नाईकी N, पैंट प्यारी then P प्यारी, then B is refers to भाई, then फेंक दी F refers to फेंकी. तेजाराम नाई की पैंट प्यारी थी जो उसके भाई ने फेंकी, असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर ह्याच्यानंतर बघूया आपण विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन कसं होतं. आता फर्स्ट ऑफ ऑल जर मी सांगितलं विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन, म्हणजे जर विटॅमिन B12 आपण जर बाय फूड घेतला, ओरल रूट ॲब्सॉर्प्शन, तर फर्स्ट ऑफ ऑल कसं घेऊन जाईल आपण, कुठं जाईल पहिला, ओरल कॅव्हिटीमध्ये. आपण जर GI ट्रॅक काढला, हे असेल आपले GI ट्रॅक, त्याच्यामध्ये जर आपण काढलं तर हे असेल इसोफेगस, त्यानंतर हे असेल स्टमक, डिओडेनम, जेजुनम, इलियम. तर ॲब्सॉर्प्शन कुठं होतं विटॅमिन B12चं होईल टर्मिनल इलियममध्ये. कुठं होईल, टर्मिनल इलियममध्ये होईल कशाचं ॲब्सॉर्प्शन, विटॅमिन B12चं. आता टर्मिनल इलियममध्ये जे की इलियाक सेल एन्झाईम असतील किंवा टर्मिनल इलियमचं जे ॲब्सॉर्प्शन सेल असतील, ते सेल कशाचं ॲब्सॉर्प्शन करतील, विटॅमिन B12चं. तर इथपर्यंत आपल्याला विटॅमिन B12 घ्यायचं आहे. आपण घेतो कशानं, ओरल रूट. जर आपण विटॅमिन B12 जेव्हा घेतो तेव्हा हमेशा त्याच्यासोबत कुठलं प्रोटीन बाइंडिंग असणारे, जेव्हा आपण विटॅमिन B12 बाय ओरल रूट घेतो तर त्यासोबत असणारे ॲनिमल प्रोटीन. कुठलं असणार आहे, ॲनिमल प्रोटीन. हे काय करतं, एक प्रकारचं सिक्युरिटी देण्याचं काम करतं. कुणाला, विटॅमिन B12ला. आपण घेतले कशानं, बाय ओरल रूट. ओके. आता ओरल रूट घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या तोंडामध्ये किंवा तोंडामध्ये लाळ असते, त्याला म्हणतो सलायवा. आणि त्या सलायव्यामध्ये काय असणार आहे, आर बाइंडर प्रोटीन. कुठलं असणार आहे, आर बाइंडर प्रोटीन. अँड इट्स आर बाइंडर प्रोटीन वॉन्ट्स टू बाइंड विथ द विटॅमिन B12. पण ह्यासोबत बाइंड होईल का, नाही, कारण की ऑलरेडी ह्या विटॅमिन B12 सोबत कुठलं प्रोटीन बाइंड आहे, हे ॲनिमल प्रोटीन. आता हे ओरलमध्ये गेल्यानंतर हा बाइंड नाही होणार. इथून कुठं जाईल हा विटॅमिन B12, कुठं जाणार, स्टमकमध्ये. आता स्टमकमध्ये गेल्यानंतर ह्यासोबत बाइंडिंग कोण आहे, स्टमकमध्ये आल्यानंतर विटॅमिन B12 कुठं आला, स्टमकमध्ये. आता ह्यासोबत बाइंड कोण आहे, ॲनिमल प्रोटीन. पण बाइंड कोणाला व्हायचं आहे, हा आर बाइंडरला. आर बाइंडर पण विटॅमिन B12च्या पाठीमागं कुठं येईल, स्टमकमध्ये. आता विटॅमिन B12 स्टमकमध्ये आल्यानंतर, स्टमकमध्ये सगळ्यांना माहिती आहे की स्टमकमध्ये काय काय असणार आहे, कार्डियाक सेल्स, त्यानंतर पायलॉरिक सेल्स असणार आहेत, चिप सेल्स असणार आहेत, परायटल सेल्स असणार आहेत. त्यातल्या जी चेप सेल आहे, कुठली, चिप सेल आणि परायटल सेल. चिप सेल कशाचं फॉर्मेशन करते, पेप्सिनोजन.
जी की डायजेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि परायटल सेल कशाचं करेल, HCl आणि महत्त्वाचं ICF. ICF म्हणजे काय की इंट्रेन्सिक फॅक्टर. काय इंट्रेन्सिक फॅक्टर. आता हे फॅक्टरच आपल्याला महत्त्वाचं आहे कशासाठी, विटॅमिन B12च्या ॲब्सॉर्प्शनसाठी. आपण पुढे बघूया की कसं महत्त्वाचं आहे. आता आपला विटॅमिन B12 कुठं आला आहे, स्टमकमध्ये. कुठं आला आहे, स्टमक. पण स्टमकमध्ये येताना तो कोणाला घेऊन आला आहे, विटॅमिन B12 ॲनिमल प्रोटीनला, जे की आपल्या अन्नामधून आलं आहे. आता ॲनिमल प्रोटीनला आणल्यानंतर ह्यातलं जे पेप्सिनोजन असेल ते पेप्सिनोजन कोणाला डायजेस्ट करेल, ह्या ॲनिमल प्रोटीनला. आता ॲनिमल प्रोटीनला कोण डायजेस्ट करेल, पेप्सिनोजन. हा पेप्सिनोजन डायजेस्ट करेल. डायजेस्ट करेल म्हणजे काय की डिस्ट्रॉय करेल. आता विटॅमिन B12 जर डायजेस्ट झाला, विटॅमिन B12च्या सोबत जो ॲनिमल प्रोटीन आहे तो डायजेस्ट झाला, तर राहिला काय फक्त विटॅमिन B12. पण जो वरून आला आहे, एसोफेगसच्या माध्यमातून आला आहे, सलायवाच्या माध्यमातून, कोण आला आहे, R बाइंडर प्रोटीन. आता विटॅमिन B12 जेव्हा एकटा सापडेल तर R बाइंडरला काय करायचं आहे, इट्स want to bind with विटॅमिन B12. ओके. मग आता हा रिकामा दिसल्यानंतर कोण बाइंड होईल, R बाइंडर प्रोटीन. मग ह्यासोबत कुठला बाइंड झाला, R बाइंडर झाला. आता R बाइंडर आणि विटॅमिन B12 कुठं आले, हे स्टमकमध्ये, स्टमकच्या खालच्या पायलोरिक रिजनला. कळतंय. पण आपण सांगितलेलं परायटल सेलमध्ये, जी परायटल सेल आहे स्टमकची, ती कशाचं रिलीज करते, HCl आणि ICF म्हणजे इंट्रेन्सिक फॅक्टर. कळतंय. म्हणजे आता ह्यातला जो ICF आहे, ICF इज ऑल्सो want to bind with विटॅमिन B12. पण बाइंड होऊ शकतो का, नाही. कारण की त्यासोबत ऑलरेडी कुठला प्रोटीन बाइंड झाला आहे, आता जो आपल्या लाळेच्या माध्यमातून आला आहे विटॅमिन B12 सोबत, कुठला, रॅपिड बाइंडर प्रोटीन. कुठला, रॅपिड बाइंडर प्रोटीन. मग हा रॅपिड बाइंडर प्रोटीन विटॅमिन B12ला कुठे घेऊन जातो, ह्या पार्टमध्ये. कुठला पार्ट आहे हा, डिओडेनम. कुठला आहे, डिओडेनम. आता डिओडेनममध्ये आल्यानंतर डिओडेनममध्ये काय काय असेल रे, आता मी इथं काढतो. हे काय असेल, आपलं लिव्हर. कळतं आहे. त्यानंतर असेल हा इथं गॉल ब्लॅडर, लिव्हरच्या बॅक साईडला असे गॉल ब्लॅडर असेल. आता हा इथला लिव्हरचं एक हेपॅटिक डक्ट, त्यानंतर गॉल ब्लॅडरची सिस्टिक डक्ट, हे येऊन कुठं ओपन होतील, डिओडेनममध्ये. आणि अजून एक असेल तर पॅनक्रियाज. कोण असेल, पॅनक्रियाज. एक लिप लाईक स्ट्रक्चर असेल, असं काढतो येतं पॅनक्रियाज. हे जे पण एक डक्ट येईल, पॅनक्रियाटिक डक्ट. आणि इकडून आलेली कुठली, सिस्टिक डक्ट, हेपॅटिक डक्ट, हे मिळून कुठं ओपन होतील, इथं डिओडेनममध्ये. कॉमन बाईल डक्ट. कळतंय. आता कॉमन बाईल डक्ट ओपन झाल्यानंतर काय होईल, पॅनक्रियाटिक ज्युसेस पण जातील तिथं. आणि आपला विटॅमिन B12 कुठं आला आहे, विटॅमिन B12 डिओडेनममध्ये, विटॅमिन B12. आणि कोणासोबत बाइंड होऊन आला आहे, रॅपिड प्रोटीन किंवा रॅपिड बाइंडर प्रोटीन. कळतं आहे. आता इंट्रिन्सिक फॅक्टरला बाइंड कोणासोबत व्हायचं आहे, विटॅमिन B12 सोबत. मग ह्यातला जो पॅनक्रियाटिक एन्झाईम असेल, पॅनक्रियाटिक एन्झाईम किंवा पॅनक्रियाटिक ज्यूस, तो कोणाला डायजेशन करेल रे, ह्या रॅपिड प्रोटीनला. रॅपिड प्रोटीन जेव्हा डायजेस्ट होतो, डायजेस्ट झाल्या कोण रिकामा होईल, विटॅमिन B12. आता विटॅमिन B12 रिकामा दिसल्यानंतर ह्याच्या पाठीमागं कोण आलं आहे, ICF इंट्रिन्सिक फॅक्टर. हा ह्यासोबत बाइंड होईल, कोणासोबत, विटॅमिन B12 सोबत. B12 सोबत कोण बाइंड झाला, ICF. ICF म्हणजे काय, इंट्रिन्सिक फॅक्टर. आता इंट्रिन्सिक फॅक्टर बाइंड झाला, कुठं बाइंड झाला, डिओडेनममध्ये. डिओडेनम. ओके. डिओडेनममध्ये बाइंड झाला. आता हा डिओडेनममध्ये बाइंड झाला इथं. आता कोणासोबत बाइंड झाला आहे, इंट्रिन्सिक फॅक्टरसोबत. कळतं आहे. आता हा डिओडेनममध्ये बाइंड झाल्यानंतर विटॅमिन B12 आणि इंट्रिन्सिक फॅक्टर कुठे येतील,
जेजुनममध्ये, जेजुनम, तिथून पास होऊन कुठे येतील आपल्याला ॲब्सॉर्प्शन कुठं करायचं आहे, इलियममध्ये. इलियममध्ये कुठं, टर्मिनल इलियममध्ये. आता जेव्हा टर्मिनल इलियममध्ये कोण येतं, इंट्रिन्सिक फॅक्टर आणि B12 हे दोन्ही येतील. दोन्ही आल्यानंतर इंट्रिन्सिक फॅक्टर आणि B12 हे दोन्ही आल्यानंतर ज्या इंट्रिन्सिक फॅक्टर आणि विटॅमिन B12 जेव्हा टर्मिनल इलियमला येतील, तिथल्या ज्या टर्मिनल इलियम इथे लिहितो, टर्मिनल इलियम ह्यातल्या ज्या सेल आहेत कुठल्या, इलियाक सेल्स, इलियाक सेलच्या जे एन्झाईम आहेत, इलियाक सेल एन्झाईम्स कोणाला डिस्ट्रॉय करतील, इंट्रिन्सिक फॅक्टरला. कोणाला डिस्ट्रॉय करतील, इंट्रिन्सिक फॅक्टरला डिस्ट्रॉय करतील. आता डिस्ट्रॉय झाल्यानंतर कोण राहिला, फक्त विटॅमिन B12. आणि विटॅमिन B12ला टर्मिनल इलियममधलं जी ट्रान्सफरन प्रोटीन आहे कुठलं, ट्रान्सकोबालामाइन हे काय करतं, ॲब्सॉर्ब करतं. काय करेल, ॲब्सॉर्प्शन करेल. आणि ॲब्सॉर्प्शन करून कुठं पाठवेल, लिव्हरला. लिव्हर काय करेल, स्टोअर करेल. किती स्टोअर करेल, 3 ते 5 वर्षासाठी. कळतंय. आणि त्यातलं जे पण आपल्या बॉडीसाठी लागणार आहे, कुठं लागणार आहे, बोन हाऊसमध्ये. कळतंय. म्हणजे आपल्या रेड बोन मॅरोमध्ये. कशासाठी, मॅच्युरेशन ऑफ द RBC. मग हे सर्क्युलेशनमध्ये पाठवेल. सर्क्युलेशनमध्ये पाठवल्यानंतर काय होईल, RBC जी अमॅच्युअर आहे ती काय होईल, मॅच्युअर होईल. म्हणजे काय, एवढी RBC असेल तर छोटी होईल, त्याचं साईज कमी होईल. आणि जर WBC हे विटॅमिन B12 नसेल आपल्या बॉडीमध्ये तर RBC छोटी होईल का, नाही होणार. मग कुठला ॲनिमिया होणार, पर्निसियस ॲनिमिया. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, RBC साईज मोठीच राहते कारण की विटॅमिन B12 नाही. मग ह्याच्यामध्ये ॲनिमिया कुठला होणार आहे, मॅक्रोसायटिक ॲनिमिया. कुठला, मॅक्रोसायटिक. म्हणजे RBC साईज कशी होईल, खूप मोठी होईल. कळते. आता अजून आपण रिवाईज करूया की आपण काय शिकलो ते. काय सांगितलं आपण, जे हे ओरल आहे, मी आता फक्त एकच काढतो हिसेबकस. त्यानंतर काढतो एक स्टमक. त्यानंतर हे केइकम वगैरे अपेंडिक्स वगैरे होईल, ते काय काढत नाही, काढूयास रेक्टम वगैरे, हे तुम्हाला समजेल. ओके. आता स्टमक काढला आहे. येतं. आता आपण खाताना काय खाल्लं, विटॅमिन B12. पण विटॅमिन B12 सोबत कोण झाला, ॲनिमल प्रोटीन. कुठं आला, तोंडामध्ये काय आहे, सलायवामध्ये काय आहे, R बाइंडर, रॅपिड बाइंडर आहे. ते काय करतं आहे, रॅपिड बाइंडर वॉन्ट्स टू बाइंड विथ द विटॅमिन B12. पण बाइंड होऊ शकतं का, नाही होऊ शकत. काय होऊ शकत नाही, कारण की त्यासोबत ऑलरेडी बाइंड कोण आहे, ॲनिमल प्रोटीन. कळतं आहे. आता हा कुठं आला, पोटामध्ये जे पेप्सिनोजन आहे कोणाला डिस्ट्रॉय करेल, ॲनिमल प्रोटीनला. आता ॲनिमल प्रोटीन डिस्ट्रॉय झाल्यानंतर विटॅमिन B12 बाइंड कोणासोबत होईल, बाइंड विथ द सलायवामधलं जो प्रोटीन आहे, R बाइंडर. मग हे दोघं कुठं जातील, ड्युडेनममध्ये. कळतं आहे, ड्युडेनममध्ये. आता ड्युडेनममध्ये काय आलं, विटॅमिन B12 आणि हा R बाइंडर. पण बाइंड कोणाला व्हायचं अजून नंतर, जे आपल्या परायटल सेलमध्ये निघतं आहे, ICF महत्त्वाचं आहे, इंट्रिन्सिक फॅक्टर. त्यानंतर जो R बाइंडर आहे तो डिस्ट्रॉय होईल. डिस्ट्रॉय कोण करेल, पॅनकॅरियाटिक एन्झाईम किंवा ज्यूस काय करेल, डायजेस्ट करेल ह्याला. मग विटॅमिन B12 अकेला झाला, त्यासोबत बाइंड कोण होईल नंतर, ICF. म्हणजे कळतं आहे किती सिक्युरिटी ह्याला विटॅमिन B12ला, कारण की खूप महत्त्वाचं आहे विटॅमिन B12 आपल्या बॉडीमध्ये. त्यानंतर ह्याला विथ सिक्युरिटी ICF कुठे घेऊन जाईल, ड्युडेनमधनं जेजुनियम, त्यानंतर टर्मिनल इलियमपर्यंत. कळतं आहे, म्हणजे कुठं, इथपर्यंत टर्मिनल इलियम.
आणि इथं ॲब्सॉर्प्शन होईल कशाचं, विटॅमिन B12चं. आणि ICFचं डिग्रेडेशन कोण करेल, इलियम सेल्स, टर्मिन इलियम्समधल्या जे सेल आहेत एन्झाईमचे डिग्रेडेशन करतील. आणि विटॅमिन B12चं काय होईल, ॲब्सॉर्प्शन. आणि कुठं पाठवलं जातं, लिव्हरला. लिव्हर ह्याचं स्टोरेज करेल आणि सर्क्युलेशनमध्ये पाठवेल. काय करेल, स्टोरेज आणि सर्क्युलेशन, जे लागणार आहे जेवढं ते सर्क्युलेशनमध्ये पाठवेल. कळतं आहे. हे असणार आहे विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन. आता जर आपल्याला ॲब्सॉर्प्शन ओळखायचं असेल की आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्प्शन होतं आहे की नाही होत विटॅमिन B12चं, तर त्यासाठी एक टेस्ट आहे. त्या टेस्टचं नाव आहे स्टिलिंग टेस्ट. काय नाव आहे टेस्टचं, स्टिलिंग टेस्ट. आता ह्या स्टिलिंग टेस्टमध्ये काय होतं, आपण एक रेडिओ ॲक्टिव्ह विटॅमिन B12 म्हणजे विटॅमिन B12 घेईल डाईटच्या मार्फत, त्याला रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स अटॅच करेल. ते कशामध्ये देईल, खायला देईल पेशंटला. पेशंट जर ईट केला आणि जर ॲब्सॉर्ब झाला तर हा ॲब्सॉर्ब झाला. ॲब्सॉर्ब कधी होईल, जर ICF असेल तर. कळतं आहे. आणि ICF असेल तर ॲब्सॉर्ब होईल. मग ह्याच्या डायजेशनमध्ये काय प्रॉब्लेम नाही, आज समजून जातात. कळतं आहे. आणि जर ॲब्सॉर्ब नाही झाला तर काय होईल, एक्सक्रीट होईल, एक्सक्रीट युरिनच्या मार्फत. आणि आपण काय करतो, युरिन 24 आवर्सचे युरिन कलेक्ट करतो आणि त्यामध्ये बघतो की हा आपण दिलेला रेडिओ ॲक्टिव्ह विटॅमिन B12 आहे का नाही. जर नसेल तर ॲब्सॉर्ब झाला आहे. त्याच्या ॲब्सॉर्प्शनमध्ये काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठं असेल, रेड बोन मॅरोमध्ये किंवा मॅच्युरेशन ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये. मॅच्युरेशनमध्ये मॅच्युरेशन नसणार आहे, कारण की विटॅमिन B12 जर ॲब्सॉर्प्शन झाला तर प्रॉब्लेम कुठं नसणार आहे, ॲब्सॉर्प्शनमध्ये. आणि जर विटॅमिन B12 जर एक्सक्रीट झाला तर प्रॉब्लेम कुठं असणार आहे, ॲब्सॉर्प्शनमध्ये. आणि जर ॲब्सॉर्ब झाला तर प्रॉब्लेम कुठं असणार आहे, बोन मॅरोमध्ये. कळतं आहे. मग ह्यामध्ये आपण ट्रीटमेंट काय देतो, परनेसिस ॲनिमियाला इंट्रिन्सिक फॅक्टर देईल, त्यानंतर ब्लडचं ट्रान्सफ्युजन देईल. हे सगळे ट्रीटमेंट राहतील. म्हणजे अकॉर्डिंग टू साइन अँड सिम्पटम्स आपण ट्रीट करतो परनेसिस ॲनिमियाला. तर सगळ्याला समजलं असेल विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन कसं होतं ते. ओके. तर नेक्स्ट ॲनिमिया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.